झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महायुतीचा आज मोठा शपथविधी होणार आहे आझाद मैदानावर आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत। मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते असतील, लाडक्या बहिणी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, ज्यांना आनंद होतोय, ज्यांनी बूथ लेवलवर काम केलेलं आहे ते पदाधिकारी आज इथं दाखल झालेले आहेत शपथविधीसाठी। काय सांगाल, काय भावना आहेत आज तुमच्या भारतीय जनता पक्षाकडून? देवेंद्र फडणवीस शपथविधी घेणार आहेत मुख्यमंत्री म्हणून, काय भावना आहे? खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। ज्या क्षणाची गेल्या 5 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून वाट बघत होतो, तो क्षण आज आलेला आहे आणि आम्हाला अत्यंत आनंद होतोय की एक विकासाचं पर्व जे आता परत एकदा पुन्हा नव्याने येणार आहे, त्यासाठी आम्ही सर्व उत्सुकतेने वाट बघत आहोत। त्याचबरोबर आज आपण बघताय की इथे बहुसंख्य लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। नक्कीच आम्ही या नवीन होणाऱ्या सरकारला आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांकडून पुढील कामासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। साधारण किती महिला आलेल्या आहेत, कुठून कुठून आलेल्या आहेत? आम्ही नवीन पनवेलमधून आलेलो आहे। 100 महिला आलेल्या आहेत आम्ही आणि प्रशांत दादा ठाकूर या आमदार साहेब यांच्या यांच्या कार्यालयातून आलेलो। खरं तर महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहिणीचा योगदान महत्त्वाचं मानलं जात आहे। कसं सांगाल, कसा जोश होता त्यांचा मतदानाच्या दिवशी? खूपच आनंदित होत्या त्या, कारण त्यांच्या हाताला पैसा मिळाला, त्यांना कोणा मागाची गरज नाही पडली, त्या लाचार नाही झाल्या। त्याच्यामुळे त्यांची एवढी उत्सुकता होती मतदान करण्यासाठी की नेहमीपेक्षा त्यांचा उत्साह वाढलेला होता की चला आमची दखल कोणीतरी घेतली। आणि त्यात आमचे लाडके आता देवाभाऊ जे शपथ घेतील त्यांनीही आमची सोय केली, त्याच्यासाठी त्या खूप उत्सुक होत्या मत देण्यासाठी आणि आज तर त्यांचा उत्साह अजून ओसंडून वाहत आहे। खरं तर जे जनमत होतं त्याच्यावरून अनेकांनी टीका करत आहेत, विरोधक टीका करत आहेत की जे विजय आलेला आहे, हे जे मतदान आलेलं आहे, ईव्हीएम आणि इतर संदर्भात विरोधक टीका करत आहेत। ईव्हीएम पे आरोप कर रहे, हे चुकीचा आरोप आहे। असं काही झालेलं नाही, हे चुकीचं त्यांचा विजय नाही झाला म्हणून ते आरोप लावतात। पण देवाभाऊंनी जे बहिणींसाठी केलंय ते कोणीच आजपर्यंत केलेलं नाही। त्यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे की आमचे देवाभाऊ मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत। निवडून आल्यानंतर 1,500चे 2100 करणार असं सरकारने शब्द दिलेलं होतं, ते पूर्ण होईल आता? 100% दिलेला शब्द भारतीय जनता पार्टी कधीच बदलत नाही, शब्दाला ते पक्के असतात। आणि तुम्ही जे ईव्हीएमचं म्हटलं ते त्यांचा अविजय पचवू शकत नाहीयेत, ते पडले तर ते पचवू शकत नाही म्हणून ते कुठून तरी काहीतरी खुसपटा काढून आमच्यावर आरोप करतायत। देवाभाऊ हे सगळ्यांच्या मनातले आहेत, सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत। ते नव्हते पदावर तरी ते आमचे मुख्यमंत्री होते, आज आलेत तर अजून आमचा आनंद ओसंडून वाहतोय। त्यासाठी लाडक्या बहिणीची गरज नव्हती, पहिल्यापासून देवाभाऊ हे सगळ्यांच्या हृदयातले मुख्यमंत्री आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजनेची गरज नव्हती तरी नाही, त्यांनी अजून भर पडली त्यांच्या प्रेमामध्ये, अजून भर पडली की त्यांनी जे पहिल्यापासून मुख्यमंत्री देवाभाऊंवर प्रेम केलं त्याची साक्ष भाऊंनी पटवून दिली की त्या बहिणींना त्यांनी हातभार लावला आर्थिक। तर हे होते पदाधिकारी ज्यांनी ग्राउंड लेवलवर, बूथ लेवलवर काम केलेलं आहे। पनवेलमधले हे पदाधिकारी होते आणि देवाभाऊ यांनी जनतेसाठी काम केलेलं होतं आणि लाडक्या बहिणीसाठी काम केलेलं होतं आणि विरोधक कुठंतर त्यांचा जे पराभव आहे ते पचवू शकत नाहीत म्हणून ईव्हीएम संदर्भात टीका करत आहेत असं बोलत आहेत। कल्पेश, कॅमेरा पर्सन कल्पेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।